देवता कोण आहेत आणि भगवंत कोण आहे. जेव्हा आपण उच्चारण करतो तर आपण भगवंत असं उच्चारण करतो. भगवंतांना हाक मारण्यासाठी म्हणा किंवा बोलताना जो आपण उच्चारण करतो भगवंत असं म्हणतो. भगवंत किंवा भगवान या शब्दाचा अर्थ काय, कोण सांगेल मला? भगवान या शब्दाचा अर्थ काय? षड ऐश्वर्य पूर्ण. भग आणि वाण. भग म्हणजे 6 ऐश्वर्य आणि वाण ज्याने पूर्ण रूपाने ही 6 ऐश्वर्य घेतलेली आहे, धारण केलेली आहे. भगवान. भगवान वेगळं आणि देवी देवता वेगळं. 33 कोटी देवता आहेत असं वर्णन आहे. कोटी म्हणजे प्रकार, कोटी म्हणजे करोड नाही, कोटी म्हणजे प्रकार. त्याच्यामध्ये काय? अष्टवसु, 12 आदित्य आणि काय पुढं माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे सगळं. 2 अश्विनी कुमार, किती झाले? अष्टवसु, 12 आदित्य, 11 रुद्र आणि 2 अश्विनी. किती झाले? 12, 11, 8 आणि 2 32 झाले का? 33 झाले. तर अष्टवसूंची सुद्धा नावं आहेत. 12 आदित्य आहेत, सूर्यदेवाची 12 नावं आहेत. त्यानंतर काय सांगितलं मी? 2 अश्विनी कुमार आहेत आणि 11 रुद्रांची पण नावं आहेत. 11 रुद्र आहेत. या सर्वांना मिळून 33 कोटी देवता असं म्हटलेलं आहे. 33 कोटी देवता. तर मग याच्यामध्ये उपप्रकार पण आहेत खाली मग. आणि मग या असे करोडो देवता आहेत, छोटे मोठे त्यांचे प्रकार. पण हे 33 हे देवतांचे ग्रुप किंवा हे प्रमुख देवता 33 आहेत. आणि म्हणून या 33 देवतांमध्ये विशेष करून आपल्याकडे पंच उपासना चालते. पंच उपासना म्हणजे भगवान शंकर, भगवती दुर्गादेवी, गणेशजी आणि सूर्य उपासना आणि विष्णू नारायणाची उपासना. याला पंच उपासना असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पंच उपासना. 5 देवतांची उपासना आपल्याकडे केली जाते, तर पंच उपासना म्हणतो. पण बघा, या 33 कोटी देवतांची उपासना करणं शक्य नाही. म्हणून त्याचं एक कंडेन्स फॉर्म, त्याचं एक असं स्वरूप तयार केलं गेलं, त्याला पंच उपासना नाव दिलं गेलं. या 5 देवतांची उपासना आपण करू शकतो. महादेवाची, दुर्गादेवीची, गणेशजीची आणि बोला की सूर्यदेव आणि विष्णू नारायण. समजतंय का तुम्हाला? 5 देवतांची उपासना करण्याचं प्रथा आहे. पण त्यानंतर या 5 देवतांच्या उपासनेनंतर सुद्धा त्यालाही पुन्हा अजून जसं दुधापासून दही, दह्यापासून लोणी, लोण्यापासून ताक, तसंच या 5 देवतांच्या नंतर त्यांचंही पुन्हा एक एकत्रित स्वरूप. तर त्या एकत्रित स्वरूपाचं नाव म्हणजे नारायण. नारायणा ते समर्पयामि. तर सर्व हे जे नारायणाचं स्वरूप आहे, भगवान विष्णूंचं स्वरूप आहे, हे देवी देवतांचं स्वरूप आहे. या देवी देवता ज्या आहेत त्यांचंच असंच फॉर्म किंवा नंतर खाली येतं हे. आणि म्हणून श्री विष्णूंची पूजा, नारायणाची पूजा आणि इतर देवी देवतांची पूजा. मग काय करायला पाहिजे? बरेच जण प्रश्न विचारतात की इतर देवतांची पूजा करावी का श्रीकृष्णांची पूजा करावी. मग श्रीकृष्णांची जी पूजा करतायत ते विचारतायत की मग बाकीच्या देवतांची पूजा आम्ही करायची का नाही. जे बाकीच्या देवतांची पूजा करतायत ते विचारतायत की आम्ही श्रीकृष्णांची पूजा नाही केली चालत नाही का, आम्ही या देवाचे भक्त, आम्ही त्या देवाचे भक्त. हा प्रश्न जनसामान्यांमध्ये नेहमीच आढळतो. याचं उत्तर काय आहे? तर याच्यावर आजची चर्चा होईल की देवतांची पूजा, उपासना, असं उपासना हा शब्द देवतांसाठी आहे, भक्ती हा शब्द भगवंतासाठी आहे. देवतांची भक्ती नाही होऊ शकत, उपासना केली जाते. आणि तो उपासना करण्याचा विधी काय?
महादेवाची उपासना कशी करायची, दुर्गादेवीची उपासना कशी करायची, गणेशजींची उपासना कशी करायची, याचं एक शास्त्र आहे. एक कर्मकांडाचं शास्त्र आहे, उपासना कांड आहे. आणि म्हणून एका हरिभक्ताला, वैष्णवांना या गोष्टीची कल्पना असायला पाहिजे. या देवता कशा तयार होतात, या देवतांची उपासना का केली जाते, भगवंतामध्ये आणि देवतामध्ये काय फरक आहे, तत्वानी माहीत पाहिजे. नाहीतर मग भोळी भक्ती नाही काही कामाची. सगळं सारखंच आहे म्हणायचं आणि करायचं कुणाचंच नाही, असा एक प्रकार आपल्याकडे असतो. म्हणून काही पुराव्यादिवशी पद्मपुराणामध्ये वर्णन येतं. भगवान शंकर पार्वती मातेला उपदेश करतात. तर काय उपदेश करतात, एका श्लोकामध्ये म्हणतात, प्रसिद्ध श्लोक आहे, सर्वांना माहिती आहे. आराधनानां सर्वेषां विष्णुर आराधनं परम तस्मात् परतरं देवी तदीयानं समर्चनम. काय म्हटले या श्लोकामध्ये? आराधनानां सर्वेषां. पार्वती माता भगवान शंकरांना विचारते की सर्वात पूजनीय कोण आहे, आणि भगवान शंकर उत्तर देत आहेत, जर आराधना करायची असेल तर कोणाची करायची? सर्वेषां. सर्वामध्ये जर श्रेष्ठ कोणी असेल, विष्णुर आराधनम, त्या विष्णूची आराधना केली पाहिजे. परम, कारण ते विष्णू जे आहेत ते परम आहे, सुप्रीम आहे. म्हणून जर पूजा करायची आहे तर आराधना सर्वात श्रेष्ठ कोणाची आहे? भगवान शिव स्वतः उत्तर देत आहेत, विष्णुर आराधना परम. विष्णूची आराधना ही परम आहे. असं कोण बोलतंय? महादेव बोलताय. कोणाला बोलताय? पार्वतीला. आणि मग पुढेही बोललेलं आहे, तस्मात् परतरं देवी तदीयानं समर्चनम. आणि एवढंच नाही तर विष्णूची आराधना करणारे जे भक्त आहेत त्यांना वैष्णव असं म्हटलं जातं. आणि त्या वैष्णवांची आराधना, त्या वैष्णवांची पूजा ही अजून त्या विष्णू पूजेपेक्षा श्रेष्ठ आहे, असं भगवान महादेव पार्वतीला सांगतात. येतंय का लक्षात तुमच्या? तर पद्मपुराणामध्ये हा श्लोक येतो. महादेव स्वतः बोलतात की विष्णूची पूजा केली पाहिजे. परम पूजा विष्णूची आहे, श्रीकृष्णांची आहे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे आदिशंकराचार्यांचं. ते स्वतः शिवच आहेत. भगवान शंकर हे आदिशंकराचार्याच्या रूपाने प्रकट झाले. आणि आदिशंकराचार्य म्हणतायत, जेव्हा लहान वयामध्येच त्यांनी संन्यास घेतला, घर सोडलं, पूर्ण भारतभर हरिभक्तीचा प्रचार केला, आणि शेवटी केदारनाथमध्ये, हिमालयाच्या कुशीमध्ये, त्या ठिकाणी त्यांनी आपला देह सोडला, समाधी घेतली आदिशंकराचार्य. जेव्हा घर सोडलं होतं तर त्यावेळेला त्यांची जी आई आहे शंकराचार्यांची, त्या आईला त्यांनी वचन दिलं होतं. काय वचन दिलं होतं? की जेव्हा आता संन्यासाने घरी यायला नाही पाहिजे संन्यास घेतल्यानंतर, आणि आई वडील वगैरे हे सगळे संबंध संपतात जेव्हा एखादा व्यक्ती संन्यास घेतो. पण त्यावेळेला संन्यासी हे आदिशंकराचार्य ते म्हटले आईला की जेव्हा तू हृदयापासून माझं स्मरण करशील, तर त्यावेळेला मी, जेव्हा गरज असेल त्यावेळेला मी अवश्य इथं उपस्थित राहील. तर ज्या वेळेला आदिशंकराचार्य यांच्या आईला समजलं की आता आपले काही दिवस शिल्लक आहेत आणि आपली वेळ जवळ आलेली आहे देहत्याग करण्याची, तेव्हा आदिशंकराचार्य यांनी स्मरण केलं आपल्या मुलाचं. आदिशंकराचार्याच्या आईने स्मरण केलं आदिशंकराचार्यांचं, आणि स्मरण केल्यानंतर त्या ठिकाणी आदिशंकराचार्य तात्काळ तिकडे प्रकट झाले त्यांच्या गावी आईकडे. आणि प्रकट झाल्यानंतर आदिशंकराचार्यांनी त्या ठिकाणी त्यांची आई त्यांना विचारते, म्हणजे माझा एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? की तू आयुष्यभर जे काय करतोय याचं सिक्रेट काय आहे, रहस्य काय आहे? तू आयुष्यभर कुणाची पूजा केली? कोण विचारते हो? बोला की काय झालं? कुणाची? कुणाची? साऊंडचा आवाज येतोय ना व्यवस्थित?
ऐकायला येतं का तुम्हाला? बीजेपी इकडे बस, मला मानाशी जास्त वळवायला माझाही विचार करत जावा. तर आदि शंकराचार्य यांच्या आईने विचारलं, प्रवचन चालू झाल्यावर कशाला? तर ते म्हटले, ज्याचं भजन मी करतो त्याचं नाव काय आहे माहितीये का? गोविंदा. त्याचं मी आयुष्यभर भजन केले, त्याचं नाव गोविंद आहे म्हणे. आणि फार मोठं रहस्य, फार मोठं सिक्रेट आहे म्हणे. सिक्रेट ऑफ द सक्सेस, माझ्या यशाचं रहस्य आहे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. अरे मूर्खा, त्या गोविंदाचं भजन कर. संसारी माणसाला उद्देशून म्हटलं, जे करत नाहीत त्यांना म्हटलं. तर तू काय कर, त्या गोविंदाचं भजन कर. म्हणजे स्वतः भगवान शंकरच ते आहेत. आणि भगवान शंकर हे देवादिदेव महादेव म्हटलेला आहे, वैष्णवानाम यथाशंभू म्हटलेला आहे, साक्षात सदाशिव आहेत ते. तर त्यांचा शब्द खोटा होऊ शकत नाही, आणि त्यांची वाणी तर कशी खोटी होऊ शकत नाही. म्हणून हे प्रमाण दिलं की नारायणच परम आहेत आणि त्यांची मी पूजा करतो, असं शंकराचार्यांनी आपल्या आईला सांगितलं. अथर्व वेदामध्ये सुद्धा वर्णन आहे की ज्यावेळी शिव ब्रह्मा अग्नी जल तारा चंद्र सूर्य कोणीच नव्हते तेव्हा भगवान नारायण होते. स्पष्टपणे वर्णन आहे. जेव्हा शिव आणि ब्रह्मा सुद्धा नव्हते तेव्हा भगवान नारायण होते. असं कुठं लिहिलंय? कुठं लिहिलंय? काय मी ऐकत नाही? म्हणा की माय माग अथर्व वेदामध्ये म्हटलेलं आहे. लक्ष नाही तुमचं. मोक्ष धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात की प्रजापतींना आणि रुद्रांना मी निर्माण केले आहे. प्रजापती जे सुरुवातीला जी प्रजा उत्पन्न केली त्यांनाही मी निर्माण केलेलं आहे, आणि जे 11 रुद्र आहेत त्या रुद्रांना पण मी निर्माण केलेलं आहे. असं कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? पुन्हा गप्प तुम्ही. काय झाले मला काय समजत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, म्हणा की. कसं आहे, जीव हा फार बद्ध आहे असं तुम्ही मागं म्हटलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे थोडं. मी जेव्हा 100% सांगितलं 1% तुम्हाला कळणार आहे, वळणार तर काही नाही जन्मात, मला चांगलं माहिती आहे. तरी मी प्रयत्न करतोय. एक गंज लागलाय बुद्धीला, डोकं सगळं संसारात अडकलंय, हे काय डोक्यात बसत नसते, म्हणून बदलून घ्यायचं तुमच्याकडे सारखं. कोण म्हणतंय? भगवान श्रीकृष्ण म्हणतात. म्हणा काय म्हणतात? बोला की. हा बोलले की मी आता. जेव्हा काहीच नव्हतं त्या प्रजापतींना आणि रुद्रांना सुद्धा मीच निर्माण केलेलं आहे. आणि कुठं म्हणलेलं आहे असं? पुन्हा अडकलाय. यासाठी वही पेन शाळेला येताना घेऊन येत असत, तसं यायला लागतं, सगळं लिहून घ्यायचं. वराह पुराणामध्ये म्हणलेलं आहे नारायण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्यापासून ब्रह्मा आणि रुद्र निर्माण झालेले आहे. का दाखले देतोय? बरेच लोक विचारतात असं कुठं लिहिले, कुठल्या पुराणात लिहिले? वराह पुराणामध्ये वर्णन आहे की नारायण हेच भगवंत आहेत आणि त्यांच्यापासून ब्रह्मा आणि रुद्र निर्माण झालेले आहेत. ब्रह्मसंहितेमध्ये सुद्धा ब्रह्माजी स्वतः काय म्हणतात? तुकाराम प्रभू काय म्हणतात ब्रह्मसंहितेमध्ये? काय म्हणतात? ईश्वरः परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारणांचे कारण कोण आहे? गोविंद भगवंत. कोण म्हणतंय? ब्रह्माजी म्हणतात. ब्रह्माजी भगवंत आहेत का? आहेत का? ते दुसरं कुणाचं तरी नाव घेत आहेत. ब्रह्माही दुसरं कुणाचं तरी नाव घेत आहेत. म्हणी अनेक नारद असिल देवल अनेक महान महान लोकांनी असा शिक्कामोर्तब केलेला आहे की श्रीकृष्णच भगवंत आहेत, ते नारायणच भगवंत आहेत, असं त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि मग भगवंतांनी स्वतः पण बोलले. स्वतः काय बोलले भगवद्गीतेमध्ये? अहम सर्वस्य प्रभो मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. अहम सर्वस्य प्रभो, मी सगळ्याचा मालक आहे म्हटले भगवंत. म्हणजे भगवद्गीतेमध्ये पण पुरावा दिला की मीच सृष्टीचा कर्ता आहे,
मया अध्यक्षण प्रकृती सुयते सचराचर हेतुनाने कौंतेय जगत विपरिवर्त. तर सगळं भगवंतांनी सांगितलं की मी चालवतो सृष्टी, मीच सृष्टीचा मालक आहे, सगळे माझे मुलं आहेत, अंश आहेत. भगवंतांनी क्लिअर केलं. बाकीचे भगवान शंकर पण म्हणतायत हे श्रीकृष्णच भगवंत आहेत, ब्रह्माजी पण म्हणतायत श्रीकृष्णच भगवंत आहेत, नारद पण म्हणतायत श्रीकृष्णच भगवंत आहे. आता अजून राहिलं काय? सगळ्यांनी पुरावा दिला की श्रीकृष्णच नुसते भगवंत नाहीत, परम भगवंत आहेत, सच्चिदानंद विग्रह. आणि सर्व कारणाचे कारण श्रीकृष्णच आहे. आता सर्वांचं म्हणणं पडलेलं आहे की भगवंत कोण आहे म्हणून. आता काही कथांच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की कशा प्रकारे श्रीकृष्णांचीच पूजा केली जाते. अग्रपूजा श्रीकृष्णांचीच केली जाते. देवी देवतांचा आणि श्रीकृष्णाचा काय संबंध आहे थोडी चर्चा करूया. असं देवतांची पूजा करण्यामध्ये चुकीचं काहीच नाही, पण श्रीकृष्णांची डायरेक्ट पूजा केल्यानंतर काय होतं याचं एक उदाहरण श्रीमद भागवतामध्ये येतं. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की मार्गशीर्ष महिना येतो, अघणचा मास असं म्हटलं जातं. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या वृंदावनामधल्या गवळणी आहेत, गोपी आहेत, त्या एक व्रत करतात. त्या व्रताचं नाव काय? कात्यायनी व्रत. कात्यायनी व्रत म्हणजे कात्यायनी देवी आहे, यमुनेच्या काठी कात्यायनी देवीची पूजा केली गोपींनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये. मार्गशीर्ष महिना म्हणजे डिसेंबरचा महिना, तर फार थंडी असते. अशा थंडीच्या दिवसामध्ये गोपींनी 1 महिन्याचं व्रत केलं. दररोज पहाटे थंड पाण्यामध्ये यमुनेच्या स्नान करायचं आणि त्या यमुनेच्या काठी पूजा करायची कात्यायनी देवीची, आणि नंतर दिवसभर ही नामजप करायचा, पूजा करायची. सगळं असं घरापासून वेगळं राहायचं, घरी जायचं नाही. 1 महिना घरी गेल्या नाहीत त्या गोपी. मग देवीची पूजा केली आणि देवीची पूजा केल्यानंतर 1 महिना पूर्ण झाला. 1 महिना पूर्ण झाल्यानंतर त्या गोपींची, त्या गवळणींची प्रार्थना काय होती, त्या देवीकडे त्यांनी काय मागितलं हेही फार महत्वाचं आहे. तर त्या कात्यायनी देवीकडे त्यांनी मागितलं. श्रीमद भागवतामध्ये हा श्लोक येतो, कात्यायणी महामाये महायोगिन अधीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरुते नमः. कात्यायणी महामाये, हे महामाये, हे जगदंबा, तू काय कर, महायोगिनी अधीश्वरी असं वर्णन केलेलं आहे. आणि दुसऱ्या चरणामध्ये ते मागत आहेत, नंद गोपसुतम देवी, आम्हाला नंदाचा मुलगा, काय नाव त्याचं, श्रीकृष्ण, नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरुते नमः, आम्हाला पती म्हणून, नवरा म्हणून श्रीकृष्ण मिळो, अशी प्रार्थना कुणी केली? गोपींनी केली. 1 महिना व्रत केलं, चांगलंच मागितलं. भगवान श्रीकृष्णाकडे गेल्यानंतर असं काहीतरी मागायला पाहिजे, बाकीच्या गोष्टी नाही मागायला पाहिजे. अर्थात बाकीच्या गोष्टी ते देणार पण नाहीत, मागितल्या तर कल्याण होणारी गोष्ट असेल तर देणार. मग गोपींनी भगवंतांकडे मागितलं की श्रीकृष्ण आम्हाला पती म्हणून मिळू द्या. मग 1 महिन्यानंतर बरोबर भगवान श्रीकृष्णाने वस्त्रहरण केलं गोपींचं यमुनेच्या काठी. भगवंत आले, पण भगवंताने पूर्ण रूपाने गोपींना स्वीकारलं नाही, कारण त्या प्रेमामध्ये एवढ्या परिपक्व झाल्या नव्हत्या अजून. आता याच्यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो, साधारणपणे डिसेंबरमध्ये मार्गशीर्षमध्ये गोपींनी व्रत केलं आणि भगवंतानी त्यांच्याबरोबर रासलीला केली, नृत्य केलं, पतीचा अनुभव दिला शरद पौर्णिमेला, म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये पुढच्या वर्षी. म्हणजे किती महिने झाले हो? 10 महिने झाले. मग 10 महिन्यानंतर भगवंतानी दर्शन देऊन त्यांना पत्नीच्या रूपाने स्वीकार केलं गोपींना. याच्यावरून हे समजतं मंडळीनो की भगवान श्रीकृष्ण यांना प्राप्त करण्यासाठी गोपींनी पूजा कोणाची केली? दुर्गा देवीची पूजा केली, कात्यायनी देवीची पूजा केली. तर 10 महिने लागले श्रीकृष्ण प्राप्त व्हायला, 10 महिने लागले. तर काही संतांचं असं म्हणणं आहे की जर गोपींनी जर देवीची पूजाच केली नसती, डायरेक्ट श्रीकृष्णाचीच पूजा केली असती, तर असं म्हणलेलं आहे की 1 महिन्यामध्ये
डायरेक्ट श्रीकृष्ण झाले असते. श्रीकृष्णाने त्यांना स्वीकारलं असतं. पण 10 महिने उशीर का झाला? काही संतांचं म्हणणं आहे की गोपींनी काय केलं, श्रीकृष्णाची पूजा न करता कोणाची केली? कात्यायनी देवीची पूजा केली. म्हणजे असं खायच्या ऐवजी आता या अवघडच आहे खायचं. म्हणजे देवीची उपासना वाईट आहे का? देवीची उपासना चांगलीच आहे, देवतांची उपासना चांगलीच आहे, पण त्याचे परिणाम थोडं लक्षात घ्यायला पाहिजे. तर गोपींची, आणि तशाही गोपी परिपक्व नव्हत्या प्रेमामध्ये, म्हणून भगवंतांनी 10 महिने घेतले. आणि ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. आणि म्हणून आपण ज्या देवता आहेत त्या देवतांना आदर दिला पाहिजे. जसं की घरामध्ये एखादी नवीन वधू आहे, लग्न झालं तिचं, आणि लग्न झाल्यानंतर सासरी येते. सासरी आल्यानंतर शास्त्रही बोलते, हे सगळं मान्य आहे की नवऱ्याचंच ऐकायचं, नवऱ्याला प्रसन्न करायचं, त्याने सांगाल तसं ऐकायला पाहिजे आणि एक विचाराने राहायला पाहिजे. पण घरामध्ये सासू पण आहे, सासरे पण आहेत, दीर आहे, भाऊजय आहे, त्यांची मुलं आहेत, बरे शेजारी पण आहेत, लोक पै पाहुणे आहेत. मग कोणाचं ऐकायचं नेमकं? एकतर सगळे म्हणतात की पती परमेश्वर आहे, पतीचं ऐकलं पाहिजे. मग पण बाकीचे पण लोक आहे, सासू सासऱ्यांचं काय करायचं, असा विषय आहे. तर स्त्री काय करते, पतीचंच ऐकते पहिली गोष्ट, आणि ऐकायला पण पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की मग सासूला लाता घाल, सासऱ्याला लाता घाल, दिराला शिव्या दे, असा नाही होत ना. तुम्ही काय करायला पाहिजे, आदर हा सासू सासऱ्यांना दिला पाहिजे, दिराला दिला पाहिजे, त्याची मुलं असतील त्यांना दिला पाहिजे, सर्वांशी संबंध ठेवला पाहिजे. परंतु ऐकलं फक्त आपल्या नवऱ्याचंच पाहिजे. येते का लक्षात? हा पतिव्रतेचा धर्म आहे. पण मी पतीचंच ऐकते किंवा पतीला प्रसन्न करण्याच्या नादामध्ये मी इतर लोकांना शिव्या देते किंवा इतर लोकांना मी मारते, असं करणं योग्य नाही. म्हणून या ठिकाणी वर्णन आहे की देवतांच्या बाबतीमध्ये तुम्ही भगवान श्रीकृष्णांची उपासना करताय, ठीक आहे, नारायणाची उपासना करताय, ठीक आहे, याचा अर्थ असा होत नाही की श्रीकृष्ण भक्तांनी इतर देवतांना नावं ठेवावे, त्यांना कमी लेखावं, त्यांना काहीतरी म्हणावं, असा त्याचा अर्थ होत नाही. आदर हा सर्व देवतांना आहे. मग आदर देण्यापाठीमागचं कारण काय आहे? समजा एखादा बाप आहे आणि त्याचा एक मुलगा आहे, त्या मुलाला समजा तुम्ही आदर दिला तर बापाला प्रसन्नता होते का? माझ्या पोराला आदर देतो, मला आदर दे, असं बाप म्हणलं, बापाला आनंदच होईल की. काय आनंद होईल? माझ्या मुलाला सत्कार केला, माझ्या मुलाचा आदर केला, बापाला आनंदच होईल. असं काही नाही, वाईट नाही वाटणार बापाला. मग या ठिकाणी देवतांचा आदर करण्यामध्ये कुठे कमी पडू नये, देवतांचा अवश्य आदर करावा. आणि देवता कोण आहेत? ममे वांशे जीवलोके जीवभूता सनातना. हे भगवंतांचे जसे आपण अंश आहोत तसेच हे देवी देवता आहेत. 33 कोटी देवता सुद्धा हे भगवंताचीच लेकरं आहेत, भगवंताचेच अंश आहेत. आपल्यासारखे आपण माणसं आहे ते देवता, एवढाच फरक आहे. आणि म्हणून देवी देवतांची जी पूजा आहे तर आदर देऊ शकता. आता पूजेच्या बाबतीमध्ये काय ते थोडं बघायला पाहिजे, पूजा करायची का नाही, कशी करायची ते पण चेक केलं पाहिजे. आणि म्हणून तसं आपण इव्हन देवतांचा भाव आपण सर्वत्र ठेवू शकतो, भगवंताचा भाव सर्व देवांमध्ये ठेवू शकतो. जसं की आता आई वडिलांमध्ये सुद्धा जर आपण भगवंताची भावना ठेवली आणि भगवंतच आहेत असं समजून जर आई वडिलांची जर तुम्ही उपासना केली तर आई वडिलांमध्ये सुद्धा भगवंत आहेत की नाही तुम्हाला तर सांगा, आहेत की नाही? आई वडिलांमध्ये भगवंत आहेत की नाही? आत्ता सांगितलं मी, कारण सगळेच भगवंताचा अंश आहे, आपण भगवंताचाच अंश आहे. अहो आई वडिलाचं नाही समजत आहे मी म्हणतो एखाद्या प्राण्यामध्ये जरी तुम्ही भगवंताचं स्वरूप पाहिलं तरी पण भगवंत प्रकट होऊ शकतात किंवा ती भावना असू शकते. हा झाला भावनेचा विषय. पण पूजा विधी आणि भगवत भक्ती कशी करायची हा वेगळा विषय आहे. थोडासा उपासना किंवा भक्ती कशी करायची हा वेगळा विषय. तर इथं थोडंसं म्हटलेलं आहे, जसं की आता आपण बघितलं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एवढं सुंदर विवेचन आहे. एखाद्या ठिकाणी लग्न जर लागत असेल
त्या लग्नामध्ये सुद्धा कन्यादान केलं जातं. काय केलं जातं? तर कन्यादान करत असताना त्या ठिकाणी काही मंत्र म्हटले जातात आणि त्या कन्यादानमध्ये असं एक वर्णन आलेलं आहे की जी कन्या आहे ती लक्ष्मीप्रमाणे आहे. आपली जी कन्या आहे ती कोण आहे? लक्ष्मी आहे. आणि नवीन लग्न झाल्यानंतर काय म्हणतात? सून आली म्हणजे काय म्हणतात? घरी लक्ष्मी आली म्हणतात. तर कन्या जी आहे ती लक्ष्मीप्रमाणे आहे आणि जो जावाई आहे, जावाई हा नारायणाचं स्वरूप मांडलेला आहे. आणि म्हणून लक्ष्मी आम्ही काय करत आहे? नारायणाला दान रूपामध्ये देत आहे. तर असा भाव कन्यादान करताना आहे. आत्ताच अधिक महिना झाला, तर अधिक महिन्यामध्ये सुद्धा जावायलाच का बोलवायचं? तर असं वर्णन आहे काही ठिकाणी की जावाय अधिक महिन्यामध्ये दान केलं पाहिजे. पण दान, परमदान काय आहे? परमदान आहे नारायणाला केलेलं दान आहे परमदान. म्हणून या ठिकाणी जावई जो आहे तो नारायणाचं स्वरूप समजलं जातं आणि तसंच समजून जावयाला दान केलं जातं. समजलं का तुम्हाला? म्हणजे इतकं पवित्र कार्य आहे की त्याच्यामध्ये भावना, प्रत्येक ठिकाणी नारायण आहेत, श्रीकृष्ण आहेत अशी भावना. मग देवतांची पूजा करताना सुद्धा हा एक भाव आपल्यामध्ये असायला पाहिजे की या देवी देवता ज्या आहेत त्या भगवंताचं स्वरूप आहे, हे भगवंतापासूनच प्रकट झालेले आहे. पण आता मग पूजा करावी का नाही असा एक विषय आहे. याच्यासाठी थोडं एक तत्वज्ञान माहीत पाहिजे. तर मग अशी मी चर्चा केली की पंचोपासना, त्या पंचोपासनेमध्ये भगवान महादेव, ब्रह्मा आणि दुर्गादेवी, गणपती आणि सूर्यदेव यांचं, भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. तर पंचदेवतामध्ये इवन जेव्हा हिरण्यकश्यप, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रल्हाद महाराजांचे कोण? काका. आठवत आहे का तुम्हाला? आठवत आहे काय? वडील. वय झाले मला आठवत नाही. प्रल्हाद महाराजांचे वडील हिरण्यकश्यपू, त्यांना कुणी मारलो? कुणी मारलं? नरसिंह भगवंतांनी मारलं. नरसिंह भगवंतांनी मारल्यानंतर ब्रह्माजी आकाशामधून बघतात, खाली आले ब्रह्माजी आणि ब्रह्माजी हसत होते. ब्रह्माजी हसत होते. आता हिरण्यकश्यपूला वरदान कुणी दिलं सांगा? आत मरणार नाही, बाहेर मरणार नाही, दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, शस्त्रांनी मरणार नाही, अस्त्रांनी मरणार नाही, माणसाकडनं मरणार नाही, प्राण्याकडनं मरणार नाही. कुणी दिलं? ब्रह्माजीने दिलं. आपलाच शिष्य मारला जातोय, गुरु कधी हसतो का? ब्रह्माजी स्वतः हसतायत की माझाच विद्यार्थी आहे हा, याला मी आज आशीर्वाद दिला होता या हिरण्यकश्यपूला आणि आता तो फेल गेला. फेल म्हणजे त्याच्या पुढचा वर्जन निघाला आणि ह्याला मारून टाकला भगवंताने. भगवंत किती हुशार आहेत म्हणून ब्रह्माजी स्वतः हसतायत. आणि याच्यातून हे सिद्ध होतंय की ज्यांनी वरदान दिलं त्या ब्रह्माजीची पूजा तुम्ही केली, पण ब्रह्माजी वाचवू शकले नाहीत. ब्रह्माजी वाचवू शकले का आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या भक्ताला? नाही वाचवू शकले. म्हणून परम पूजा नारायणाची आहे. रावणाला प्रभू रामचंद्रांनी मारलं. रावणाला मारल्यानंतर भगवंतांनी बाण सोडल्यानंतर एक मुंडकं उडायचं, परत यायचं, परत. कारण आश्चर्य वाटायचं. पण नंतर परत बेंबीमध्ये बाण मारला रावणाच्या आणि रावण मेला. त्याला आकाशामध्ये भगवान शंकर होते आणि नंदीवर बसून आले होते आणि भगवान शंकर पण हसत होते, असं वर्णन आहे. त्यांना आश्चर्य वाटायला लागलं. म्हणले हा रावण एवढा बलशाली, किती तपस्वी आहे हा रावण, पण शेवटी नारायणाच्या पुढेच काहीच चाललं नाही. महादेवांना पण हसायला यायला लागलं. माझा शिष्य आहे. रावणाला वरदान कोणी दिलं? महादेवाने दिलं. पण महादेव वाचवू शकले का रावणाला? नाही वाचवू शकले. हा विषय थोडा लक्षात घेण्यासारखा. आणि म्हणूनच महादेवांनाही हसू यायला लागलं रावणावरती. आणि म्हणून ही पंच उपासना जी आहे याच्यामध्ये भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर काय होतं? पाचही देवता भगवंताचं स्मरण करतात. महादेव सुद्धा पंचमुखी महादेव राम राम हरे हरे, राम नामाचा जप करतात. गणपती सुद्धा भगवंत नावाचा जप करतो. आणि
गणपतीचं कथा येते माहिती आहे सर्वांना. गणपती सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या नावाचा जप करतायत का? कसा? जेव्हा महाभारत लिहिलं ना गणपतीने, व्यासदेवाने सांगितलं आणि लिहून घेतलं, कुणी? गणपतीने लिहून घेतलं. तेव्हा काय आत टाकली होती? समजून घेतल्याशिवाय लिहायचं नाही. मग भागवत लिहिलं, भागवतामध्ये काय आहे? आदी अंते मध्ये सर्वत्र हरी गीयते. आणि शेवट काय भागवताचा? नाम संकीर्तनम यश्च सर्व पाप प्रणाशनम. या भगवान नारायणाचंच गुणगान आहे सगळं भागवतामध्ये. नारायणच सर्वश्रेष्ठ आहेत आणि नारायणाच्या नावाशिवाय गत्यंतर नाही असं वर्णन भागवतामध्ये. आणि ते भागवत जे आहे ते भागवतून लिहिलंय गणपतीने. म्हणजे गणपतीने सगळं मान्य केलेलं आहे सगळ्या गोष्टी. गणेशजी सुद्धा भगवंताचं स्मरण करतायत, महादेव सुद्धा भगवंताचं स्मरण करतायत, भगवती दुर्गा देवी सुद्धा भगवंताचं स्मरण करते, नित्य स्मरण करते. आणि सूर्यदेव तर भगवंताचं स्मरण करतात. चारही देवता विष्णूचं स्मरण करतायत. मग या ठिकाणी असं वर्णन आहे. मग यांची उपासना केल्यानं काय होतं? जर भोगवादी दोन प्रकारे तुम्ही जर या महादेवांकडे किंवा दुर्गा देवीकडे, गणेशजीकडे गेला आणि काही भौतिक गोष्टी मागितल्या तर तुमचा विनाश होईल. रावणाचा विनाश झाला, हिरण्यकश्यपूचा विनाश झाला. म्हणून सांसारिक गोष्टी जर तुम्ही देवतांकडे मागितल्या 100% तुमचा विनाश आहे. इथंच मरणार सोडून सोडून. पण गोपींसारखं जर तुम्ही भगवंतांकडे, त्या देवतांकडे, देवीकडे जाऊन तुम्ही मागितलं, नंद गोपोस्तम देवी, जर तुम्ही आम्हाला श्रीकृष्ण द्या, कृष्ण द्या, राम द्या, असं जर तुम्ही मागितलं देवीकडे तर तुमचं कल्याण होईल. हरी बोल. हा फरक लक्षात घ्यायला पाहिजे. किती लोकांचं कल्याण झालंय देवतांची पूजा करून? एखादं उदाहरण द्या. या देवाची पूजा केली कल्याण झालं. कल्याण या शब्दाचा अर्थ समजतो का? पहिली गोष्ट, कल्याण म्हणजे परम कल्याण. या संसारातून मोक्ष प्राप्त झालाय कुणाला? देवतांची पूजा करून. सांगा, रावणाला झालंय? कुणाला झालाय मोक्ष प्राप्त? म्हणून आपण जेव्हा या संसारामध्ये देवी देवतांची पूजा करतोय, नरसिंह मेहताची एक छान गोष्ट तुम्हाला माहितीच आहे सर्वांना, तरी पुन्हा एकदा सांगतो. नरसिंह मेहता नावाचे एक महान संत होऊन गेले. आपण जर कधी गुजरातला गेला, जुनागड संस्थान आहे आणि त्या ठिकाणी नरसिंह मेहत्यांचं गिरनार पर्वताच्या पायथ्याला एक ठिकाण आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. त्या नरसिंह मेहत्याची कथा. नरसिंह मेहत्याला वडील नव्हते, आई पण नव्हती, वारली. आणि मग बहीण, भाऊ आणि त्याची वहिनी काय व्यवस्थित पाहिणं. बिचारा लहान होता, छोटासा मुलगा होता. आणि मग हा इतका रडायचा आणि त्याला प्रश्न पडायचे की काय केलं पाहिजे, मनुष्य जीवनामध्ये येऊन काय केलं पाहिजे. लहान मुलांना सुद्धा प्रश्न पडायला पाहिजेत असे. मोबाईल पासून जर दूर गेली तर असे प्रश्न पडू शकतात मुलांना. मी कोण आहे, मला कुठं जायचं आहे, जीवनाचा उद्देश काय आहे. मी तिसरीमध्ये दुसरीमध्ये असताना मला असले प्रश्न पडायचे. आताच्या मुलांना पडतात काही बरं पडत प्रश्न? मी स्वतः, मला माहिती, मी तिसरीमध्ये असताना मला विचार पडायचा की आपण जीवनात काय केलं पाहिजे, कुठं जायचं आहे, मृत्यू असतोय, मृत्यूनंतर कुठं जातं, असले प्रश्न मला पडायचे. तर त्यांना सुद्धा प्रश्न पडायचे नरसिंह मेहत्याला की काय करायला पाहिजे जीवनामध्ये येऊन, नेमकं काय करायला पाहिजे. त्यांना काही कळेना. गावाच्या बाहेर एक महादेवाचं मंदिर होतं, इंद्रेश्वर महादेव. आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेले आणि एक उपाशी राहिले. आणि महादेव, काही माहित नव्हतं, गावात मंदिर आहे म्हणून आपलं जाऊन बसले महादेवाच्या मंदिरामध्ये आणि प्रार्थना करू लागले की मला काहीतरी मार्ग दाखवा, मला काहीतरी मार्ग दाखवा. आणि श्रद्धा होती. त्या महादेवाच्या पिंडीवरती पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, 3 दिवस झाले, तिसरा दिवस आला. अन्न पाणी सर्व त्याग केलेलं आहे. आणि मग तिसऱ्या दिवशी नरसिंह मेहता जे आहेत यांनी काय केलं, त्या लहान मुलाने त्या पिंडीवरती महादेवाच्या डोकं आपटून घेतलं. जसं डोकं आपटलं, म्हटले मी आता माझा प्राण त्याग करतो. म्हटले मला जगून तर काय, माझ्या ह्या जगात मला काहीच माहित नाही, आई नाही, बाप नाही आणि कुणी माझ्या ओळखीचं नाही, मी लहान, मी काय करणार. नरसिंह मेहत्याने डोकं आपटून घेतलं. तसं त्या पिंडीमधून महादेव प्रकट झाले. त्या पिंड दुभंगली. आजही तुम्ही कधी गिरनारला गेला तर तुम्ही त्याचं दर्शन करू शकता. तर ते पिंड अशी दुभंगली आणि त्यामधून महादेव प्रकट झाले.
आणि जेव्हा महादेव प्रकट झाले तर त्यावेळेला त्यांनी म्हटले तुला काय पाहिजे. बघा, नरसिंह मेहतांनी सुंदर गोष्ट मागितली. ते म्हटले मला तुम्हाला सर्वात जास्त प्रिय काय आहे ते मला द्या म्हटले. प्रश्न फार चांगला आहे. मग असं म्हटल्यानंतर ते म्हटले मला सर्वात जास्त प्रिय तर श्रीकृष्ण नाम आहे म्हटले. पार्वती नाही. पार्वती 2 नंबरला. 1 नंबरला मला प्रिय कोण आहे? श्रीकृष्णाचं नाव, प्रभू रामचंद्रांचं नाव मला प्रिय आहे म्हटले. चालेल का तुला? द्या म्हटले. जे तुम्हाला प्रिय आहे ते मला पाहिजे म्हटले. मागायचं तर असं काही गोष्टी मागायच्या. आणि मग महादेव म्हटले, महादेवांनी त्यांना श्रीकृष्ण नामाची दीक्षा प्रदान केली. म्हणजे कोण? त्यांचे गुरु झाले ना ते नरसिंह मेहताचे. महादेव गुरु झाले आणि म्हणले तुला जर जीवनाचं कल्याण करायचं असेल तर म्हणले वृंदावन धाम की, म्हणले वृंदावनला जा म्हटले. आणि मग नरसिंह मेहता वृंदावनला गेले. वृंदावनला गेले, श्रीकृष्णाचं चिंतन केलं, स्मरण केलं आणि भगवंताचं दर्शन त्यांना झालं वृंदावनामध्ये नरसिंह मेहत्याला. अशा प्रकारे महादेवांची उपासना केल्यानंतर त्या व्यक्तीला श्रीकृष्णाकडे ओढ लागते. हरी बोल. पण कुठला महादेवाचा भक्त? कुठला? प्रामाणिक, काही न मागणारा. जर तुम्ही निस्वार्थपणे महादेवाची सेवा करत असाल 101%. मला आठवतंय की अनेक अशी उदाहरणं मी पाहिले की पूर्वी ते महादेवाचे भक्त होते, आता श्रीकृष्णाचे भक्त झालेले. कारण जो प्रामाणिकपणे महादेवाची उपासना करतो, त्यांच्यावर प्रेम करतो, महादेव त्याला त्यांच्याकडे ठेवूनच घेत नाही, त्याचं प्रमोशन करून टाकतात. आणि प्रमोशन केलं म्हणजे भगवान श्रीकृष्णांकडे पाठवतात, वृंदावनाला पाठवतात. हा नियम आहे, शास्त्रोक्त नियम आहे. मलाही आठवतं मी लहानपणी आम्ही महादेवाचीच भक्ती करायचो, पण त्याच्यामध्ये मागितलं काही नाहीच गुरुजी. आम्ही त्यांना प्रेमाने भक्ती केली आणि प्रेमाने भक्तीचं फळ तुम्ही पाहतायच काय आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. जेव्हा एखादा व्यक्ती निस्वार्थपणे देवतांची उपासना करतो, महादेवाची उपासना. अजून एक उदाहरण सांगतो महादेवांचं. पंढरपूरमध्ये नरहरी सोनार नावाचे एक संत होऊन गेले. तर नरहरी सोनार यांना सुद्धा महादेवाचेच भक्त होते हे सुद्धा. आणि महादेवाचे भक्त होते पण कट्टर होते. त्यांचं महादेवावर प्रेम होतं, पण एक दोष त्यांच्यामध्ये होता, ते श्रीकृष्णाला मानत नव्हते. ते काय करायचे, सर्व परम कारणाचे कारण महादेवच आहेत असं म्हणायचे आणि विठ्ठल, कृष्ण, राम यांना ते मानत नव्हते. मग त्यावेळेला अशी एक घटना घडते, पण महादेवाची प्रेमाने भक्ती केली. मग एक घटना एके दिवशी घडते. एक माणूस होता, त्या माणसाने नवस बोलला होता पांडुरंगाला. काय नवस बोलला होता? त्यांना मुलगा होत नव्हता. ते म्हटले मला जर मुलगा झाला तर मी तुला सोन्याचा करदुडा, कंबरपट्टा सोन्याचा अर्पण करेन म्हणे. असं म्हणल्यानंतर मग म्हणले ठीक आहे. त्याला पुत्रप्राप्ती झाली त्या माणसाला. आणि पुत्रप्राप्ती झाल्यानंतर पहिले असं सोनार काही गल्ली गोळात नव्हते. कुठं तर पंचक्रोशीमध्ये एखादा मोठा सोनार असायचा. ही कथा तुम्हाला 500 वर्षापूर्वी सांगतो. मग ते म्हणले या पंचक्रोशीमध्ये आता माप तर घ्यावं लागेल ना, भगवंतांना ते करदोडा बनवायचं म्हटल्यानंतर माप तर घ्यावं लागेल ना, किती लागतोय, सोन्याचं आहे ते काय आता काय असंच नेऊन घालायचं नाही, बारीक मोठा सगळं बघितलं पाहिजे ना. मग त्या लोकांनी सांगितलं की पंढरपुरामध्ये नरहरी नावाचा एक सोनार आहे आणि तो इतका कुशल आहे, तो पंढरपुरामध्ये असल्यामुळे माप पण घेऊ शकतो आणि इतका कुशल आहे कारागिरी करण्यामध्ये, फार प्रसिद्ध आहे म्हटले. त्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होते. नरहरी सोनारांकडे ते व्यक्ती येतात आणि नरहरी सोनारांना ते म्हणतात की आम्हाला असा सोन्याचा करतोडा बनवायचा आहे पांडुरंगाला. ते म्हणतात ठीक आहे. म्हणले माप? तर म्हटले मी नाही म्हटले माप घेणार. म्हटले मी महादेवाचा भक्त आहे म्हटले, मी काही पांडुरंगाचं दर्शन घेणार नाही म्हटले.
त्यामुळे म्हटले ते सोन्याच्या करदोड्याचं माप तुम्हीच घेऊन या म्हटले. हे गेले माणूस ज्याने नवस बोलला होता, त्यांनी मग पांडुरंगाच्या कमरेचं माप घेतलं आणि आणून दिलं. आणि मग त्याने करदोडा बनवला. गोकुळ मधली लीला चालू आहे. भगवंताने उखळबंधन लीला सुरू केली पंढरपुरामध्ये. मग तो व्यक्ती आला आणि घातलं भगवंताला, तर तो कमीच पडला. करदोडा बसेल, बरोबर माप घेतलं होतं तरी कमीच पडलं. मग त्यानंतर माघारी आले. अहो म्हणले हे बसत नाही म्हणले ह्या पांडुरंगाच्या कमरेला. म्हणले नंतर दुसऱ्या वेळेला म्हणले अजून एकदा माप घेतलं, परत तो करदोडा कमीच पडला, तर काही बसेच ना भगवंताच्या कमरेला. आणि मग त्यानंतर नरहरी सोनारांना विनंती केली. म्हणजे तुम्ही सोनार आहे म्हणले, शेवटी सोनारानेच कान टोचले पाहिजे, सोनारानेच माप घेतलं पाहिजे. तर म्हणले तुम्हीच जावा आणि माप घ्या म्हटले. ते म्हणले मी नाही जाऊ शकत, कारण मी महादेवाचा भक्त आहे म्हटले. मी आयुष्यात पांडुरंगाच्या दारामध्येच त्यांचं दुकान आहे, पण कधीच पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही ते आयुष्यात, नरहरी सोनाराने. असं म्हटल्यानंतर म्हणले ठीक आहे. मग नरहरी सोनार म्हणले काही पण करून तुम्हाला माप घ्यावंच लागेल म्हणले, कारण आम्ही नवस बोललेलं आहे. म्हणजे ठीक आहे, तुमच्या डोळ्याला पट्टी बांधतो म्हणले आम्ही, पट्टी बांधून नेतो म्हटलं. ठीक आहे, पट्टी बांधून जाऊ म्हटलं. आणि मग पट्टी बांधली सोनाराच्या डोळ्याला आणि घेऊन गेले. तसं विठ्ठलाच्या गर्भगृहामध्ये प्रवेश केला आणि डोळ्याला पट्टी आहे, माप घ्यायला लागले, कमरेचं माप घ्यायला लागले. जसं भगवंताच्या कमरेला हात लावला तसं त्यांना जाणवलं की कमरेला पितांबर नाहीये भगवंताच्या पांडुरंगाच्या, तर व्याघ्र चर्म गुंडाळलेला आहे कमरेला, आणि सापाचा सुद्धा स्पर्श झाला त्यांना कमरेला. म्हणजे हे तर महादेवाचं स्वरूप जाणवतं म्हटले. मग त्यांनी सर्वत्र हात वगैरे लावून बघितलं, सगळं महादेवासारखंच जाणवलं. आणि त्यांना कळलं की अरे हे तर विठ्ठल नसणार आहे, हे तर महादेवाच आहे. कारण भक्ती अशी असावं लागते बघा, डोळे झाकून सुद्धा त्यांना कळलं की महादेव आहेत म्हणून. आणि मग त्यांना सगळीकडे महादेवाचं स्वरूप जाणवायला लागलं. आणि म्हणून नरहरी सोनाराने काय केलं, त्या ठिकाणी डोळ्याची पट्टी काढली. जशी डोळ्याची पट्टी काढली आणि दर्शन घेतलं, विठ्ठलच उभे होते तिकडे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून तुळसी हार गळा कासे पितांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ. हे सगळं रूप त्यांनी पाहिलं. परत डोळ्याला पट्टी बांधली लगेच. आयुष्यात येऊन पहिल्यांदा पांडुरंगाचं दर्शन केलं. म्हटले परत डोळ्याला पट्टी बांधली. म्हणले अनन्यता संपली म्हटली, अपराध झाला माझ्याकडून. प्रेम असावं तर असं प्रेम करायचं रे एकाकडेच. तर अनन्यता संपली म्हटले. मी महादेवावर प्रेम केलं होतं म्हटले, आज माझ्याकडून अपराध झाला, मी पांडुरंगाचं दर्शन केलं म्हटले. अशा प्रकारे पण त्यांना इतकं वाईट वाटायला लागलं. तर पंढरीनाथांनी त्यांची दयनीय अवस्था पाहून पुन्हा प्रत्यक्ष महादेवाच्या रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं आणि हे दाखवून दिलं की महादेव म्हणजे माझंच स्वरूप आहे, माझ्यापासूनच महादेव प्रकट होतात. तर हे त्यांनी दाखवून दिलं आणि मग त्यांना समजलं की हा बरोबर आहे. आणि तेव्हापासून ते विठ्ठल भक्त झाले आणि सुंदर सुंदर पांडुरंगाच्या अभंगाची रचना सुद्धा केली त्यांनी. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा रे व्यवहार. देवा तुझा मी सोनार. नामचिंतनावरती अनेक अभंग लिहिले त्यांनी, नरहरी सोनार. तर अशा प्रकारे नरहरी सोनार जे आहेत यांनी सुद्धा भगवंताचं भजन केलं आणि त्यांना सुद्धा भगवंताने जो महादेवाकडे प्रेमाने जातो त्याचं प्रमोशन श्रीकृष्णांकडे होतं 100%. अशा अनेक कथा आहेत. 2 कथा मी तुम्हाला सांगितल्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम महादेवांचं. आता दुसरं सूर्यदेवांचं पाहूया. पंचोपासनेमध्ये सूर्यदेव आहे. तर सूर्यदेवांची उपासना केल्यानंतर काय होतं, सूर्याची पण उपासना आहे. सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे, पूजा केली पाहिजे. सूर्य आणि चंद्र भगवंताचे 2 डोळे आहेत.
आणि सूर्य आणि चंद्र विशेष व्यक्ती आहेत, देवता आहेत. चंद्राची उपासना आहे, सूर्याची उपासना आहे. मग सूर्याची उपासना करणारा एक भक्त होऊन गेला. काय नाव त्याचं माहितीये कोणाला? द्वारकेमध्ये सत्राजित. भागवतम कधी वाचलं तर लक्षात येईल तुमच्या. सूर्याची उपासना केली. का उपासना केली माहितीये नी? म्हणे हा द्वारकाधीश श्रीकृष्ण जो आहे ना, सोन्याची नगरी आहे म्हणले याची द्वारका. त्याला ईर्ष्या व्हायला लागली. म्हणले आपल्याकडे पण सोनं पाहिजे म्हणले. आणि म्हणून त्याने सूर्याची उपासना केली. बघा, जो कोणी देवतांची भौतिक कामनेनं पूजा करणार त्याचा नाश होणार 100%. या सत्राजितने सूर्याची उपासना केली आणि सूर्य प्रसन्न झाले. म्हणजे काय पाहिजे? म्हणले मला सोनं पाहिजे. म्हणले गोल्ड, सोनं पाहिजे. बर, मग त्याने एक मणी दिला. मणी, त्याचं नाव काय? शमंतक मणी. शमंतक मणीची कथा भागवतामध्ये येते. कधी वाचत जावा भागवत माझं. शामंतक मणी जो आहे, हा शामंतक मणी दिला त्याला. तो मणी असा होता की ज्याच्याकडे तो मणी राहणार रोज 8 मन सोनं द्यायचं. तो एक मन म्हणजे किती हो? 40 किलो असं काहीतरी आहे. 8 मन काहीतरी सोनं द्यायचं म्हणजे दिवसाला किती झालं किलो मध्ये? 200-300 किलो सोनं दिवसाला. आता हिसाब नका करू पक्का. एवढं किलो सोनं रोज तो मणी द्यायचा. हा सत्राजित इतका खुश झाला. त्या मण्याची फार मोठी कथा आहे बरं का. ती मणी कुठं गेला, काय गेला ते परत भरपूर. त्या मण्यामुळे अनेक लोकांना जीव गमावावे लागले. आणि नंतर तो शेवटी श्रीकृष्णांवर आळ पण आला, ती मणी चोरलाय म्हणून. चोरला नव्हता त्यांनी, बरंच काही घटना घडल्या त्या. मग जांबवान गुफा आपण गेलो होतो का? त्या गुफेमध्ये तो मणी सापडला श्रीकृष्णाला. शेवटी जांबवानची मुलगी ती मणी खेळत होती, जांबवती. त्या मुलीशी परत लग्न केलं भगवंताने. आलं का लक्षात? तर सांगण्याचा उद्देश काय? हा सोनं देणारा मणी सूर्याच्या उपासनेमुळं भेटला. मग त्याच्यामध्ये भगवंताने सत्राजितला मारलं, त्या भावाला पण मारलं, त्यांचा प्राण गेला. आणि मग जो ज्याची उपासना करतो त्याच लोकांमध्ये जातो. कुठला श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये? यांती देवव्रता देवा पितॄणी यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जिणोपी माम. जो माझी पूजा करतो तो माझ्याकडे येतो. जो देवतांची पूजा करतो देवतांकडे जातो. जो भूतांची पूजा करतो भूतांच्या लोकांमध्ये जातो. तसं जर सूर्याची उपासना केली तर कुठे जाणार? सूर्य लोकामध्ये जाणार. सूर्य लोकामध्ये गेले आणि सूर्य लोकामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सत्राजित जो आहे त्याने प्रश्न विचारला. म्हणजे माझी एवढी बेकार अवस्था तुम्ही कशी काय केली? मी तुमची एवढी चांगली पूजा केली, उपासना केली, तुम्ही माझी एवढी बेकार अवस्था का केली? ते म्हणले, अरे तू माझी उपासना केली पण श्रीकृष्णांचाच वेश केला. श्रीकृष्णांची भक्ती नाही केली, श्रीकृष्णांच्या चरणी उलट अपराध केला असतो. त्यामुळे म्हणले तू माझी हजारो जन्म जरी पूजा केली मी तुला भौतिक वरदान देऊ शकतो पण सुखी होईल याची गॅरंटी नाही म्हटले. सत्राजितला सूर्यदेव बोलतात. तर अशा प्रकारे सूर्य जे आहेत, सूर्याने सुद्धा आशीर्वाद दिलेले आहेत, देऊ शकतात ते सूर्याची उपासना केल्यानंतर. पण त्याचा फायदा काय? फायदा काहीच नाही. म्हणून आपण भगवंताचं भजन करायला पाहिजे, श्रीकृष्णांचं रामाचं भजन करायला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम. तर या ठिकाणी 2 देवता झाल्या. तिसरी देवता भगवती दुर्गा देवी. तर महादेव आणि दुर्गा देवी. तर दुर्गा देवीची उपासना केल्यानंतर काय होतं? तर दुर्गा देवी सुद्धा वरदान प्रदान करते. अनेक लोक आहेत ज्यांना दुर्गा देवीने वरदान दिलेली आहे. शास्त्रामध्ये कथा येतात. तर त्यांचाही सुद्धा विनाश झालेला आहे. त्यांनी भौतिक लालसेपोटी दुर्गेची उपासना केलेली आहे. धन जय संतोषी माता. आणि पण काय पुढं काय आहे? कष्ट मिटे तन का घर में धन आवे सुख संपत्ती आवे. तर ते तसं काही त्यांना भेटलं पण तसं सुखी होऊ शकत नाही त्या गोष्टीने. मग दुर्गा देवीचा एक भक्त होता, मोठा राजा होता आणि त्यांचं नाव होतं पिपाजी. काय नाव होतं? पिपाजी. तर हा जो राजा आहे
हा राजा दुर्गादेवीचा एवढा भक्त होता, एवढा परम भक्त होता की दुर्गादेवीचं फक्त नवरात्रामध्ये आपण करतात लोक आपले, बरोबर आहे का? वर्षभर काय त्यांना ते आठवत नाही, देवी आठवत नाही. नवरात्रामध्ये मात्र चपल्या काढून पळते आणि वर्षभर कापाकापी सुरू असते देवीच्या नावाखाली. तर देवी जी आहे इतकी भक्ती करायचा तो, देवीला 56 भोग लावायचा रोज असे देवीला आणि पूजा करायचा. असं म्हणले 100 मन अन्नाचा भोग लावायचा, 100 मन रोज देवीला, आणि प्रसन्न करायचा देवीला. पण देवीला कधी त्यांनी बोकड नाही कापलं, कुठली हिंसा नाही केली, सात्विक पद्धतीनं प्रेममयी सेवा करायचं देवीची. हा शब्द फार महत्वाचा आहे. बरेच लोक जातात, आणि पहिलं तुळजापूरला पण आम्ही गेलो होतो, देवीला ते मांसाचा नैवेद्य दाखवत आहेत, नरकात जातील, नरकात गर्भगृहामध्ये देऊ. तो पुजारी पण नरकात जाईल, आणि नरकात असा जाईल की करोड वर्ष बाहेर निघणार नाही. शास्त्र प्रमाण आहे बघा. महाराज झाला म्हणून काही नाही, महाराजालाही नरक ठरलेला आहे, पुजाऱ्याचे नरक ठरलेले आहेत. ती कथा माहिती आहे ना तुम्हाला? एकदा प्रभू रामचंद्र यांच्या राज्यामध्ये एक महाराज असतात मोठे, महाराज नसतं, साधू असतो एक, पण मागणारा साधू, त्याचं काही मठ बीट काही नव्हतं, मग मागून खायचा. मग एक दिवशी काय झालं, तो मागायला गेला, ते कुत्रा आडवा आलं, आणि सकाळ कुत्र्याच तोंड बघितलं उठले. ते म्हटलं की यायला काय आजचा दिवस, त्याला काही भीकच मिळालं नाही. मग कुत्र्याच तोंड बघितलं, म्हटलं सकाळ काही मिळालंच नाही आज. दुसऱ्या दिवशी पण तेच कुत्रं आडवा आलं. ते म्हणले अरे आज, त्या दिवशी पण त्याला काही भेटलं नाही. अयोध्येमधली गोष्ट सांगतो, म्हणले ते पण काही भेटलं नाही. मग तिसऱ्या दिवशी पण तेच कुत्रं आडवा आला. तिसऱ्या दिवशी पण हा उपाशी, त्याला काहीच भेटलं नाही. पण त्याला 100% गॅरंटी झाली की कुत्र्याचं तोंड बघितलं की मला काही मिळत नाही. मग त्यांनी काय केलं, एक दगड घेतला, त्या कुत्र्याला मारलं. अयोध्या येते ते कुत्रं ओरडत गेलं प्रभू रामचंद्रांकडे, आणि प्रभू रामचंद्रांकडे गेल्यानंतर ते कुत्रं प्रभू रामचंद्रांकडे तक्रार केली. त्यांनी कुत्र्याने तक्रार केली. रामाच्या राज्यामध्ये कुत्र्यालाही न्याय होता. आता माणसाला कुत्र्यासारखी वागणूक मिळते. तर ते कुत्र्याने प्रश्न उपस्थित केला, सगळे मंत्रिमंडळ बसलेलं आहे. म्हणले काय तक्रार आहे तुझी? म्हणले मला ह्याने दगड मारलाय, मी काही केलेलं नाही, ह्याला भीक मिळाली नाही त्याच्या नशिबानुसार, त्याच्या नशिबात नव्हतं, उपाशी राहणं होतं म्हणून त्याला मिळालं नसेल, पण हा मला बिनकामात दगड मारला म्हणले याने. असं म्हणल्यानंतर म्हणले ठीक आहे, तुला मान्य आहे का म्हणे तू त्याला दगड का मारला? म्हणले भीक न मिळण्याचा आणि कुत्र्याचा काही संबंध आहे नाही म्हटले. हे सिद्ध झालं प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये. आणि मग म्हणले ठीक आहे, आता काय शिक्षा द्यायची? मग सगळे म्हणले त्या ब्राह्मणाला त्याला शिक्षा द्या म्हणले. पण नियम असा आहे की राजा ब्राह्मणाला दंड देऊ शकत नाही शास्त्राच्या नियमानुसार. ब्राह्मणाने जरी अपराध केला तर तो दंड देण्यास पात्र नसतो. ब्राह्मणाला दंड देणं म्हणजे ते ब्रह्महत्येस पात्र लागतं. प्रभू रामचंद्र म्हणले मी या ब्राह्मण देवतेला दंड देऊ शकत नाही, त्यांनी जरी चूक केलेली असली तरी मी याला दंड देऊ शकत नाही. काय करायचं तुम्ही त्या कुत्र्यालाच विचारलं. ते म्हणले बरं झालं म्हणले महाराज तुम्ही मला विचारलं, तुम्हालाही काही अपराध लागायला नको म्हटले. ते कुत्रं म्हटलं मी याला शिक्षा देतो म्हटले. सगळे घाबरले, म्हणले काय शिक्षा देणार म्हटले, काय शिक्षा देणार? ते म्हटले हा जो आहे ब्राह्मण याला म्हणले आता ह्या जन्मात काही शिक्षा देऊ नका म्हटले, याला पुढच्या जन्मामध्ये याला मठाचा मठाधिपती बनवा म्हणले. सगळ्यांना आश्चर्य झालं. म्हणजे ही काय शिक्षा आहे का? हे तर प्रमोशन आहे, हे गिफ्ट आहे. म्हणले शिक्षा काहीतरी सांगा म्हटले. म्हणले ही शिक्षाच आहे म्हटले. काय शिक्षा आहे म्हटले? कारण याने काय केलेलं आहे, याला जर मठाधिपती बनवला, याच्या मागचं कारण सांगा, का मठाधिपती बनवलं काय होतं? ते कुत्रा म्हणला मागच्या जन्मामध्ये मी पण एका मठाचा मठाधिपती होतो म्हणला. आणि
चित्रकूटमध्ये एक मठ आहे, कलिंजर मठ, कलिंजर नावाचं ठिकाण आहे. तर त्या मठाचा मी मठाधिपती होतो म्हटले. आणि त्या मठामध्ये देवाला दिलेलं तूप, देवाच्या दिवाबत्तीसाठी दिलेलं लोकांनी तूप दिलं होतं पूजा करायला. तर त्या तुपामध्ये वापरलं मी सगळं पूजेला, पण भांड्यात थोडं राहिलं होतं, थोडं शिल्लक होतं भांड्यामध्ये. आता भांड पुसून घ्यायचं म्हणून मी ते पुसून माझ्या चपातीला लावलं. म्हणजे त्यांनी दिलं होतं देवाच्या नावाने, ते खाल्लं मी, उरलेलं भांड्याचं पुसून. त्याचा परिणाम म्हणून मला या जन्मामध्ये कुत्र्याचा देह मिळाला, केवळ एका चुकीमुळं. त्यामुळे याला सुद्धा म्हणले मठाधिपती बनवा. मठाधिपती बनवला 100% ह्यो खाणारच आहे म्हणले, आणि ह्यो पुढच्या वेळी कुत्रा बनणार म्हणले मायासारखा, आणि परत मी याला दगड मारतो म्हणले. तेव्हा याला कळेल म्हणले. ह्या कथेचा आशय फार मोठा आहे की कधीही भगवंताच्या संपत्तीमधला 1 रुपया सुद्धा घ्यायला नाही पाहिजे. तर पूर्ण भगवंताची संपत्ती भगवंताच्या सेवेमध्येच लावायला पाहिजे. म्हणून 1 रुपया सुद्धा आपल्याला इकडं तिकडं पचत नाही, लक्षात ठेवा. म्हणून कधी भंडारा खाताना सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की दानपेटीत त्याला टाकायला पाहिजे. विशेष करून ग्रहस्थाने. कधी कुठं तुम्ही तीर्थाला गेला, आपल्याला दिसतं कोणतरी वाढायला लागले, आपल्याला लाईन लागते तिकडं. त्याचं कर्म आपल्याला घ्यावे लागतात. कुठेही तीर्थामध्ये जावा, कुठल्या मंदिरामध्ये जावा, एक 10 रुपयाच्या दानपेटीत टाकलं पाहिजे आपण. तेव्हा आपल्याला अधिकार राहतो ते खाण्याचा. हा नियम आहे, कर्म घ्यावे लागतात. तसं आपला विषय कुठं आला होता? ते महाराज होते पिपाजी महाराज, दुर्गादेवीचे अनन्य भक्त. दररोज किती टन भोग लागायचा देवीला? विसरलाय? 100. तर मन, टन नाही, मन. आणि पण हिंसा कधी केली नाही. सात्विक पूजा. दुर्गा देवी ही वैष्णवी आहे, तिला मांस चालत नाही. जे कोणी अर्पण करतात दुर्गा देवीला मांस, तर ते नरकाचा रस्ता आहे. तेव्हा त्यांचं काय कल्याण होणार? तुळजापूरला जाऊन देवीला बोकड कापल्यानं कोणी असा संत झालाय का एखादा? आनंदी झालाय का? कोणीच नाही झालं. तर सांगण्याचा उद्देश हा होता की पिपाजी महाराज सात्विक भक्ती करायची देवीची. त्यांच्या घरी एकदा साधू आले, 20-25 लोकांची टोळी. महाराज लोक आले, म्हणजे भिक्षाम देवी, काहीतरी वाडा म्हटलं. म्हणजे भिक्षा. पण यांचं प्रेम देवीवर होतं, थोडासा तिटकरा असायचा. हे काय हरे राम हरे कृष्ण वाले आले म्हणले, उरल्या सोरलेलं काय देऊन टाकलं ते. काय ते गहू उरला होता, कोणीतरी रेशनचा गहू दान केला असेल, देऊन टाकलं ते महाराजाला. रेशनचे तांदूळ, रेशनचा गहू दान असं देवाला करायचं नसते. देवाला चांगलं द्यायचं असते. रेशनचं आपण खायचं, देवाला द्यायचं म्हणलं की चांगलं द्यायचं असते. आपल्याकडे कसं आहे, देवाला म्हणलं की फाटकी नोट, देवाला म्हणलं की रेशनचा तांदूळ, रेशनचा गहू काढून ठेवतात लोक बाजूला. मानसिकता फार खाली गेली आपली. मग त्याने काय केलं, देवाला म्हणून हरे कृष्णावाले आले म्हणलं, त्याने काय केलं, उरल्या सोरलेलं आपलं तेल काय थोडंफार होतं, मीठ वगैरे देऊन टाकलं, तूप वगैरे काही दिलं नाही. आणि मग हे जे महाराज होते, महाराज फार चांगले होते, ते संतुष्ट झाले. जेवढं दिल, संतांनी नेहमी संतुष्ट असावं, जेवढं दिल त्यामध्ये संतुष्ट असावं, हा संतांचा स्वभाव असायला पाहिजे. ते म्हणले हे दिलंच मोठी गोष्ट झाली म्हणले. मग त्याने काही गव्हाच्या चपात्या केल्या, रोट्या केल्या, आणि काही भात वगैरे तांदूळ दिला होता, भात केला. ते म्हणले, आधी काय म्हटले होते, मी देवीला 100 मन भोग लावतो, त्यातलं खावा म्हटले तुम्ही. ते म्हणले आम्ही रामाचे भक्त आहोत, त्यामुळे म्हणले आम्ही काय असं खात नाही, प्रभू रामचंद्रांना भोग दाखवल्याशिवाय आम्ही काही खात नाही म्हटले, आमची पण अनन्यता आहे म्हटली. म्हणले ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, प्रभू रामचंद्रांना भोग लावला आणि मग खाल्ला प्रसाद म्हणून. असं झाल्यानंतर म्हणले राजाने काही का असताना पण आपल्याला जेवायची सोय आज केलेली आहे. म्हणले त्यांनी प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना केली. जो कोणी अन्नदान करतो भगवंत त्याच्यावर प्रसन्न होतात आणि सगळे प्रार्थना करतात. त्यांनी प्रार्थना केली, सर्व संतांनी काय प्रार्थना केली, म्हटले कृष्णेर्मतिरस्तु, याला प्रभू रामचंद्रांच्या चरणाची सेवा मिळावी, भक्ती मिळावी म्हटले. अशी प्रार्थना केली त्या सर्व संतांनी. आणि अशी प्रार्थना केल्यानंतर तसंच झालं. मंडळी काय झालं, भगवंतानी एक लीला केली.
ते संत निघून गेले आणि त्या रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये एक प्रेत आलं. ते प्रेत त्यांच्या छताडावर बसलं आणि त्यांनी त्यांना इतकं मारलं स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये इतकं मारलं त्यांना, इतका त्रास झाला त्यांना. आणि एका सैनिकाच्या रूपाने आलं, ते युद्ध केलं त्यांच्याशी आणि त्यांना हरवलं सुद्धा. राजा होते ना, आणि पूर्ण रक्ताबंबळ केलं त्यांना. आणि हे म्हटले, हे जागे झाले आणि दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये गेले, ज्या देवीची ते सेवा करत होते. आणि देवीला म्हणले की तू मला सगळं काही दिलं, पैसा दिला, राज्य दिलं, संपत्ती दिली, पण मला अभयदान नाही दिलं. म्हणे मी एका प्रेताकडनं पराभूत झालो. म्हणले उद्या जर कोणी राजाने आक्रमण केलं तर मी पराभूत होईल. म्हटले मला अभयदान पाहिजे. म्हणले देवी काय म्हटली माहिती, देवी प्रकट झाली. बघा, देवी बोलायची त्यांच्याशी, त्या पिपाजी महाराजांशी देवी बोलायची. ती म्हटले मी सगळं तुला देऊ शकते म्हणले, पण 2 गोष्टी मी देऊ शकत नाही म्हणले, अभयदान देऊ शकत नाही आणि मोक्ष देऊ शकत नाही म्हणले. मोक्ष हे केवळ नारायणच देऊ शकतात, म्हणजे प्रभू रामचंद्र देऊ शकतात. म्हणले मी तुला मोक्ष देऊ शकत नाही, मी तुला पैसा देऊ शकते म्हणले देवी, तुला राज्य देऊ शकते, पण अभयदान मृत्यूपासून वाचवू शकत नाही आणि मोक्ष देऊ शकत. कोण म्हटलं? कोण म्हटलं? कुणाला म्हटली? त्या पिपाजी महाराजांना म्हटलं. आणि मग म्हटले, त्याने विचारलं कोण देऊ शकते मला या गोष्टी? तेव्हा देवीने सांगितलं आता तू काशीला जा म्हटले. आणि काशीमध्ये प्रभू रामचंद्र प्रकट झालेले आहेत म्हणे, रामानंदाचार्यांच्या रूपाने. एक रामानंदी संप्रदाय आहे, काही वर्षापूर्वीची घटना आहे. ते म्हणले प्रभू रामचंद्र प्रकट झालेले आहेत रामानंदाचार्याच्या रूपाने, त्यांना त्यांच्याकडे तू जा म्हणे, तुला प्रभू रामचंद्रांची भेट होईल. आणि मग ते काशीला आले, रामानंदाचार्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि रामानंदाचार्यांचे 12 महान शिष्य झाले. हे महाभागवत होते. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले 2 होते, महाराष्ट्रामधले 1 होते संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील, हे त्यांचे शिष्य होते रामानंदाचार्यांचे. आणि सेना न्हावी, तर सेना न्हावी तर असं महाराष्ट्रामधले नाही, मध्य प्रदेशमधलेच म्हणायचं. तर हे त्यापैकी 12 पैकी 1 होते. आणि हे 3रे पिपाजी महाराज. तर सांगण्याचा उद्देश की दुर्गा देवीने त्यांना कुठं पाठवलं? जय श्रीराम. महान रामभक्त झाले ते. म्हणून देवतांची उपासना करताना जर प्रेमाने उपासना केली देवतांची, तर श्रीकृष्ण आणि रामाचीच प्राप्ती व्हायला पाहिजे आणि इकडंच ओढा लागायला पाहिजे, ओढलं पाहिजे. तर तुमची ती महादेव भक्ती सफल झाली, दुर्गा भक्ती सफल झाली, सेवा सफल झाली. येतंय का लक्षात तुमच्या? आणि आज तुम्ही इथं माझ्या पुढे बसून प्रवचन ऐकताय, हरे कृष्ण महामंत्राचा जप करताय, प्रसाद घेताय, म्हणजे 100% याना पूर्वी कोणत्या तरी जन्मामध्ये तुम्ही महादेवाची तरी भक्ती केली, किंवा दुर्गा देवीची तरी भक्ती केली, किंवा गणेशीची तरी भक्ती केली, किंवा सूर्याची तरी उपासना केली. 100% त्यांची कोणातरी कृपा असल्यामुळेच कृष्ण भक्तीमध्ये माणूस ओढला जातो. याचं अनेक प्रमाण आहे. सूर्याची कथा ऐकली, महादेवाची ऐकली, दुर्गा देवीची ऐकली, आता राहिलं कोण? गणपती बाप्पा मोरया. गणपतीची भक्ती केल्याने काय होतं? तर गणेशजींची भक्ती जी आहे, बरेच लोक गणपतीची उपासना करतात. महाराष्ट्रामध्ये एक गणेश भक्त होऊन गेले. कोण? टिळक नाही, गणपती भट्ट नाव होतं त्यांचं. काय नाव होतं? गणपती भट्ट. म्हणजे महाराष्ट्रामधले भक्त आणि गणपतीची पूजा करायची. गणपतीची पूजा करत असताना त्या ठिकाणी त्यांना कोणीतरी चेष्टा केली त्यांची, कोणतरी हरिभक्त असेल, आणि त्यांनी चेष्टा केली. ते म्हणले गणपतीचं सगळ्यात मोठं ठिकाण म्हणले जगन्नाथपुरीमध्ये आहे. सत्य आहे. गणपती सगळ्यात मोठा गणपती कुठे बसलाय? जगन्नाथपुरीमध्ये बसलाय म्हणे. त्यांना वाटलं बरं झालं, गणपतीचा भक्त आहे म्हणल्यानंतर म्हणले मला जगन्नाथपूरला गेलं पाहिजे. आणि मग जगन्नाथपूरला निघाले ते. जगन्नाथपूरला निघाल्यानंतर पोचले. पण जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर सगळे जय जगन्नाथ जय जगन्नाथ सगळं चालू आहे तिकडे. आणि मग त्यांना अशी माहिती लागली
हे जे जगन्नाथ आहेत हे दुसरे तिसरे कोणी नसून वृंदावनचा काळा कृष्ण आहे, श्यामसुंदर कृष्ण आहे. म्हणले लगा फसवलं म्हणले मला. एवढ्या लांब मी म्हणले पहिले ट्रेन नव्हते, विमान नव्हते, काही नव्हतं. चालत बिचारा गेला जगन्नाथपुरीला, उडीसा समुद्राच्या कडेला गेला आणि रडत बसला तिकडे. म्हणले मला फसलो म्हणले, गणपती आहे म्हणून आलो म्हणले आणि इकडं तर कृष्णच आहे म्हणले. रडायला लागला, इतकं रडायला लागला. आणि अनन्यता समजते का? अनन्यता म्हणजे तीच व्यक्ती, दुसरं तिसरं कोणी नाही. पाहिन तर त्यालाच, सेवा करेन तर त्याचीच. म्हणजे मी गणपती भक्त आहे म्हणले, मी श्रीकृष्णाचं त्यानं कधी आयुष्यात सेवा केली नाही, श्रीकृष्णाचं कधी दर्शन केलं नाही. आणि मग ते गेले समुद्राच्या कडेला रडत बसले. आणि तिकडे एक भक्त आला तिकडे. आणि तो भक्त आला, कोणीतरी जगन्नाथांचा भक्त आला, पंडा. आणि म्हटले, अहो म्हटले तुम्हाला बरोबर माहिती मिळाली म्हटले, हे जगन्नाथ आहेत ना गणपतीच आहेत म्हटले, हे जगन्नाथ आहेत ना हे गणपतीच आहेत म्हटले. असं म्हणल्यानंतर म्हणले, अरे मी तर ऐकले कृष्ण आहे म्हणून, खोटं बोलतोय म्हणले तू. अहो म्हणले 100% गणपती आहेत म्हणले. इथं पण फसवणूक त्याची केली आता. मग त्यांना म्हणले, मी काय नाही मंदिरात तर मी येणारच नाही म्हणले, जगन्नाथाच्या मंदिरात मी जाणार, मी तोंडाने जगन्नाथ म्हणू पण शकत नाही तो व्यक्ती, एवढी त्यांची अनन्यता आहे, गणपती प्रति प्रेम आहे. मग म्हणले ठीक आहे, त्या नरहरी सोनारासारखं डोळ्याला पट्टी बांधा म्हणले. डोळ्याला पट्टी बांधली आणि जगन्नाथांकडे घेऊन गेले. मग जगन्नाथपुरीमध्ये भव्य दिव्य मंदिर आहे जगन्नाथांचं, आणि फार मोठे जगन्नाथ आहेत. पूर्वी असं लांबनं दर्शन नव्हतं, पूर्ण जगन्नाथांना डोकं टेकून टेकायचं, जगन्नाथाला परिक्रमा व्हायची, जगन्नाथांना अशी मिठी द्यायची लोक. तर फार आता जसं जसं कलियुगाचा प्रभाव वाढतोय तर कमी कमी होत आले. आता लांबूनच दर्शन आहे जगन्नाथांचं. तर जगन्नाथपुरीमध्ये गेलाय आपण, कोण गेलाय हात वर करा. फार कमी लोक गेले. एकदा जगन्नाथपूरला जायला पाहिजे असं शास्त्राचं म्हणणं आहे. सत्ययुगामध्ये कोणतं धाम? बद्रीनाथ. सत्ययुगातल्या लोकांसाठी ते धाम होतं. त्यानंतर त्रेतायुगामध्ये रामेश्वर आणि किंवा श्रीरंगम वैष्णवांसाठी, आणि तिसरं द्वापार युगामध्ये द्वारका, आणि कलियुगामध्ये जगन्नाथपुरी धाम की जय. म्हणजे जगन्नाथ जे आहेत, जगन्नाथपुरीला कलियुगातल्या लोकांनी एकदा तरी जायला पाहिजे. त्याशिवाय, कारण साक्षात कृष्ण बसलेले आहेत जगन्नाथपुरीमध्ये. आणि आत्ताचीच घटना आहे काही दिवसापूर्वीची. तर हा गणपती भट्ट गेला जगन्नाथांनी, डोळ्याला पट्टी बांधली आणि जगन्नाथांकडे गेला. जगन्नाथांकडे गेल्यानंतर जगन्नाथांचं दर्शन घेतलं, आणि दर्शन घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी हात लावला असा जगन्नाथांना. जगन्नाथांना पाय नाहीये, तुम्हाला माहिती आहे सर्वांना. जगन्नाथांना फक्त अशी 2 हात आहेत पुढे अर्धे, तोंड एवढं मोठं आहे, दुसरं काहीच नाही त्यांना. तर मग तिने गेलं आणि हात लावला. ते म्हणले मी ओळखणार कसे? म्हणले आता गणपतीची ओळख काय हो सांगा? लंबोदर पीतांबर, सरळ सोंड वक्रतुंड. तर म्हणले तुम्हाला अशी सोंड लागली पाहिजे म्हणले हाताला, आणि ढेरी लागली पाहिजे म्हणले गणपतीची, लंबोदर. समजायचं गणपती आहे म्हणून. ते गेले आतमध्ये गर्भगृहामध्ये, आणि गर्भगृहामध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितलं जगन्नाथांच्या पोटाला हात लावला. त्याने जगन्नाथांचं पोट तर सपट आहे, पण जसा हात लावला असं ढेरी त्यांना जाणवली. म्हणजे गणपतीच आहे म्हणले, गणपतीच आहे म्हणले. आणि मग त्यांनी काय केलं, वरती हात लावला असा नाकाकडे, त्यांना सोंड लागली हाताला. जसं त्यांना ढेरी आणि सोंड लागली हाताला, पटकन त्यांनी डोळ्याची पट्टी काढली आणि दर्शन केलं. बघतोय तर काय, जय जगन्नाथ. जगन्नाथच दिसले परत. आता मात्र मोठ्या मोठ्या रडायला लागले. म्हणले तू पुन्हा एकदा फसलो म्हणले, पुन्हा एकदा फसलो म्हणले. तर म्हणले काय मी अनर्थ केला म्हणले, मी आयुष्यात कधीच गणपतीला सोडून मी कुणाचीच पूजा केली नाही, कुणाचं दर्शन केलं नाही, कुठल्याही अन्य तीर्थाला गेलो नाही. आणि आज माझ्याकडून फार मोठा अपराध झाला की मी गणपतीची सोडून या श्रीकृष्णाचीच पूजा केली मी आज. आणि फार त्यांना वाईट वाटायला लागलं, मोठे मोठे रडायला लागले, डोकं आपटून घ्यायला लागले. माझ्याकडून फार मोठा अपराध झाला. इतक्यात त्या विग्रहामधून जगन्नाथ भगवान की भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. जगन्नाथ भगवान प्रकट झाले आणि श्रीकृष्ण प्रकट झाले. त्यांनी दर्शन दिलं, आणि दर्शन दिलं गणपतीच्या रूपामध्ये परत.
आजही जगन्नाथपुरी, आणि त्या जगन्नाथ बोलायला लागले, ते म्हटले गणपती हे सुद्धा माझं स्वरूप आहे. श्रीकृष्ण म्हटले गणपती सुद्धा माझं स्वरूप आहे ते, असं जगन्नाथ बोलायला लागले. आजही जगन्नाथपुरीमध्ये स्नान यात्रा होते, आता होईल पुढच्या महिन्यात, आता अधिक महिन्यामुळे पुढे गेलं तर आता 15 दिवसांनी होईल स्नान यात्रा जगन्नाथपुरीमध्ये. तर आंघोळ घातली जाते भगवंताला आणि गजवेश धारण केला जातो. जगन्नाथांना अशी सोंड लावली जाते श्रीकृष्णाला, गणपतीचं रूप दिलं जातं. तर एक दिवस त्या गणपती भक्तासाठी खास दर्शन. तर सांगण्याचा उद्देश, त्याला सुद्धा कळलं, मग तो सॅटिस्फाय झाला, संतुष्ट झाला, आणि मग तो जगन्नाथांचा भक्त बनला आणि जगन्नाथांचं कीर्तन करू लागला. जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ स्वामी 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 जय जगन्नाथ जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ स्वामी की जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाकी जगन्नाथ धाम की. जगन्नाथ जे आहे, जगन्नाथ श्री कृष्ण आहे, साक्षात कृष्ण आहे. आणि तो भक्त झाला, जगन्नाथांचा भक्त झाला. पंचदेवतांचं मी वर्णन केलं. महादेव, दुर्गादेवी, गणपती आणि सूर्यदेव, आणि राहिले विष्णू. विष्णू, नारायण, कृष्ण, फार मोठा तसा फरक नाही, पण आहे. पण तर कधी कधी श्रीकृष्णाला विष्णू असं उच्चारण केलं जातं. जसं आपल्याकडे पण भूत, भूत हा शब्द भूतालाही वापरला जातो, भूत हा शब्द जीवालाही वापरला जातो आपल्याला. तसं भगवंतालाही भूत म्हटलं जातं, संस्कृत आहे सगळं. तसं विष्णू हा शब्द श्रीकृष्णाला वापरला जातो, नारायणालाही वापरला जातो, किंवा नारायण हा शब्द श्रीकृष्णाला वापरला जातो. मग आता याच्यावरून हे लक्षात येतं, अनन्य भावाने जर एखादा व्यक्ती देवतांची पूजा करत असेल. बघा, एक आहे देवतांची पूजा, तर ठीक आहे. जो कोणी प्रामाणिकपणे, नीट ऐका, आता मी 2च मिनिटं घेणार आहे, पण आजच्या प्रवचनाचं हे सार आहे, सार. जो प्रामाणिकपणे देवतांची पूजा करणार, काही स्वार्थ न ठेवता, 100% तो भविष्यात जाऊन कृष्ण भक्त बनणार, राम भक्त बनणार, त्याच्या जीवनाचं कल्याण होणार. पहिला मुद्दा. जर त्याने देवतांची भौतिक दृष्टिकोनातून काहीतरी सांसारिक गोष्टी मागितल्या देवाकडे, 100% त्याला मोक्ष तर मिळणार नाही, पण त्याचा विनाश मात्र रावणासारखा नक्की होईल. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा,
की जर देवतांची पूजा न करता, आजच्या श्लोकाचा अर्थच आहे, भगवंताची केली, पण त्या भगवंताला सुद्धा काहीतरी निर्गुण निराकार आणि वेगळंच काहीतरी समजला, तो त्या देवतांपेक्षा घोर अंधकारामध्ये जाईल म्हणे. फार अवघड आहे. लोक म्हणतात की निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, काही काय सगुण माना निर्गुण माना, काय असं नाही. इथं स्पष्ट ईशोपनिषद इशारा देत आहे, तुम्ही देवांची जर तशी उपासना केली, श्लोकाचा अर्थामध्येच वाचा, म्हटलेलं आहे निर्विशेष ब्रह्माचे उपासक. देवाला निर्विशेष समजायचं, प्रकाश समजायचं. हे जे प्रकाशावर ध्यान करणारे ब्रह्मज्योतिवाले आहेत ना, हे सुद्धा कुठे जातील? नरकात जातील, असं वर्णन आहे ईशोपनिषदनुसार, की अंधकारामध्ये प्रवेश करतील. तर भगवंताची पूजा कशी करावी, भगवंताला कसं समजावं, आणि म्हणून गुरूंच्या माध्यमातून आपण भगवंताला समजू शकतो. एक प्रामाणिक गुरु जर भेटला तुम्हाला, तर तो तुम्हाला मार्ग दाखवेल की कशा पद्धतीने आपण भगवंताची भक्ती करावी. सांगण्याचा उद्देश हा होता. आणि चौथा, काही लोकांना देव पण नको आहे, देवी देवताची पण पूजा करत नाहीत. काही लोकांना देवाची, भगवंताची पण पूजा करत नाही, पांडुरंगाची, श्रीकृष्णाची, रामकृष्ण हरी कोणाचीच पूजा करत नाही. तिसरंच कोणा इथं पूजा करतात, मामा, काका, बाबा, त्यांचं काय, अण्णा, बापू, त्यांचं काय करायचं? त्यांनाच देव समजलंय त्यांनी. त्यांच्यासाठी एक विशेष नरकाची योजना भगवंतांनी केलेली आहे. भले त्यांची मंदिर असतील आता इथं मोठी मोठी, भरपूर लोक असतील, वाऱ्या करत असतील, फायदा काय? अंतकाळी भगवंताचं नाव येणं, सुखाने मरण येणं, भगवंताची प्राप्ती होणं आहे. ह्या जीवनात सुद्धा सुखी राहणं हेच महत्वपूर्ण आहे. पण तेही होत नाही. जे देवतांची उपासना करणारे बघा, त्रस्त झालेले लोक आहेत. एखादा घेऊन या सुखी असलेला प्राणी माझ्याकडे, आणि बापूची, अण्णाची, कोणाची पूजा करणारे, त्यांनाही घेऊन या माझ्याकडे. वैतागलेले ते लोक. सुखी तेवढे एक हरे कृष्णावालेच आहेत. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. तर पूजा कुणाची करावी, भक्ती कुणाची करावी, एका महाराजालाच देव बनवतात लोक परत. आणि मग तो सुरू करतो, मग त्यांचं सुरू झाला प्रोग्राम लगेच. आजकाल असे रोज एक महाराज बाहेर यायला लागले. न्यूजला मी ऐकत असते, रोज एका बाबा, कोणतरी महाराज, आणि मग तो काहीतरी लोकांना काहीतरी अंगारा भंडारा देतोय, आणि मग दुःख सगळ्यांच्या आयुष्यात आहे ना. आणि मग काय होतंय, लोकांना काही जरी झालं ना, मग लोक म्हणतात की कुठनं तरी फरक पडला म्हणजे झालं की म्हणतील. आणि मग लोकांचं कसं आहे बघा, संसारामध्ये काहीतरी त्रास झाला की माणूस नॅचरली इकडं नसेल आला तर 100% कुठतरी जाणार, तो कुठल्या तर वाऱ्या करणार, कुठतरी जाणार, आणि मग सुख शोधणार ना, तो त्याचं निराकरण कसं होईल. जशी तुमची इच्छा तसं भगवंताची योजना. तुमची इच्छा आहे की काहीतरी तात्काळ फरक पडावा, तसे काहीतरी फसवून घेण्याची इच्छा आहे तुमची. फरक हा पडत नसतो. पहिली गोष्ट, तुमच्या कर्माने जो आलेला भोग आहे, तो भोग तुम्हाला भोगावाच लागेल, हे लक्षात घ्या. आणि मग कुठल्या तर बाबाकडे बुवाकडे गेला, की मग तो फसवतो बरोबर तुम्हाला. आणि मग त्याच्या माध्यमातून काही अनेक भोंदूगिरी पण वाढलेली आहे. अशा अनेक भोंदू महाराज या समाजामध्ये आहेत, आणि त्यांचं एक मोठं प्रस्थ पण आहे. तर अशा लोकांना आपण बळी नाही पडायला पाहिजे. तुम्हाला काही जे प्रॉब्लेम आहे, नरहरी सोनाराचं उदाहरण पाहिलं, त्यांच्यामध्ये जो माणूस होता त्याने पांडुरंगाकडे काय मागितलं होतं? त्यांना मूल नव्हतं. ते मूल व्हावं म्हणून जर तुमची इच्छा असेल तर पांडुरंगाकडेच मागा. तुमच्या भौतिक इच्छा जरी असल्या तरी ते भगवंतांकडेच मागा. तुम्हाला वाटतंय तुमचं लग्न जमत नाही, पांडुरंगाला साकडं घाला. समजतं का तुम्हाला? तुम्हाला काही मागायचं असेल तर भगवंतांकडेच मागा, देवतांकडे मागू नका. त्यातल्या बुवा बाजाकडे त्यांच्याकडे तर जाऊच नाही. ते काय देणार आहे? ते तुमचं शोषण करतील, मानसिक, आर्थिक, शारीरिक शोषण करतील. हे बुवा बिवा काय खरं नसते. पहिली गोष्ट, हे महाराज अंगारा भंडारा काही खरं नसतं. कोणी असेल तर माझ्याकडे घेऊन या, तो ह्याच्या फांद्यामध्ये पडू नका.
बऱ्याच लोकांना वाटतं की सत्संगला येतोय बरेच दिवस झालं, काय फरक पडेल, लगीन काय जमना, आता दुसरा महाराज बघायला लागतो. तुझ्या नशिबात लग्नच नाही, त्याला मी महाराज काय करणार? हरे कृष्ण मला तरी काय करणार आणि दुसरा तरी काय करणार? काय करणार? नशिबात पाहिजे ना. तुमच्या नशिबात ब्रह्मचारी राहायचं, राहावा. ते नशिबात पण पाहिजे, आणि नशीब बदलू शकतंय. नशीब बदलण्याचा अधिकार कुठल्या देवाला नाही, नशीब बदलण्याचा अधिकार कुठल्या बुवाला नाही, पण नशीब बदलण्याचा अधिकार भगवंताला आहे. कारण त्यांनी ते बनवले. मग तुमच्या नशिबात एखादी गोष्ट नसेल तरी सुद्धा भगवंताने ठरवलं तर भगवंत देऊ शकतात, कारण नशीब त्यांनी लिहिलेलं आहे. देवतांनी नाही लिहिलेलं नशीब, त्या बुवानं नाही लिहिलं तुमचं नशीब. म्हणून भगवंत किती स्मार्ट वर्क म्हणतात त्याला. तुम्हाला काही मागायचंच आहे तर भगवंताकडे येऊन मागा. काय होईल? भगवंत देतील पण काळजी पण घेतील, किंवा जर फारच तुम्हाला त्रास होणार असेल पुढे जाऊन तर देणार पण नाहीत. एक मुलगा मंदिरामध्ये यायचा आणि आपल्याकडे प्रार्थना असते सकाळ सकाळी मंदिरामध्ये, ज्या आरतीला येतात त्यांना माहिती आहे. न धनम न जणम न सुंदरी कविता जगदीश कामये मम जन्मणी जन्मणीश्वरे भवतात भक्ती की होई. याचा अर्थ असा आहे, मला धन नको, मला पब्लिसिटी नको, जन नको, आणि मला सुंदरी पण नको, सुंदर स्त्री पण नको, असा याचा अर्थ आहे. प्रार्थना म्हणतो आपण सकाळ सकाळी. काही लोकांना अर्थ कळत नाही, ते म्हणतात चांगलंच आहे, कल्याणच होणार आहे. तर प्रार्थना म्हणायचं तो, पण त्याला कळलं नंतर की याचा अर्थ काय आहे. न धनम हे ठीक आहे, न जनम काय प्रसिद्धी नाही मिळाली तरी चालते, पण पुढे ही हरे कृष्णवाले न सुंदरी पण कसं काय म्हणतात. आणि त्याने काय करायचं, न धनम न जनम सुंदरीम असं म्हणायचं. न म्हणतच नव्हता, न म्हणत नव्हता तो. मग त्याने काय केलं, आणि मग इंजिनियर होता, तरुण होता, दिसायला चांगला होता, त्याचं लग्न झालं. भगवंताच्या कृपेनं त्याचं लग्न झालं, आणि पत्नी फार सुंदर भेटली, फार सुंदर भेटली. मग त्याची इच्छा होती की पत्नी मागण्याची, तर त्याला पत्नी पाहिजे होती म्हणून तो मंदिरात येत होता लग्न जमाव म्हणून. बायको भेटली त्याला, चांगली सुंदर भेटली. मग त्यानंतर इतका तो गुंग झाला संसारामध्ये, आलाच नाही मंदिरामध्ये. नंतर आधी रोज येत होता आरतीला, आता लग्न झाल्यापासून आरतीलाच आला नाही तो. आरतीला नाही आला म्हणल्यानंतर प्रभूजींना प्रश्न पडायचा, का आरतीला येत नाही, का आरतीला येत नाही. नंबर बी लागा ना त्याचा, आउट ऑफ रेंज. मग 6 महिने झाले त्याचा फोन पण लागेल ना. प्रभूजींना चिंता, सगळ्यात जास्त चिंता तुमची कोणाला आहे? प्रभूजींनाच आहे, घरातल्या माणसांना सुद्धा नाही. आणि मग 6 महिने झालं तो काही फोन लागेल ना, म्हणून त्या शेवटी 6 महिन्यानंतर तो आला, मंदिरामध्ये आला, आणि प्रभूजींच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागला. प्रभूजी म्हणले, काय झालं? 6 महिने एक तर तो आला नाही, आलाय ते रडतच आलाय, म्हणून मांडीवर डोकं ठेवून रडायला लागला. म्हणले, प्रभूजी तुम्ही सांगत होता खरं होतं बघा, तुमचं प्रवचन काय मी ऐकलं नाही, सिरियसली घेतलं नाही. म्हणले काय झालं? तर काय तुझं लग्न होणार होतं, तुला लग्नाची ही होती, लग्न झालंय. म्हटले चांगलं झालंय. म्हटले काय झालं? म्हणले लग्न तर झालं म्हणले माझं, पण म्हणले काय बरोबर नाही झालं. म्हणले आमची सोड चिठ्ठी सुद्धा झाली. 6 महिन्यामध्ये ती मला सोडून दुसऱ्यावर पळून पण गेली म्हणून त्याने सांगितलं. म्हणले असू दे. प्रभूजी म्हणले असू दे, जे नशिबात आहे ते होणारच आहे म्हणले, आणि असू दे, भक्ती सोडू नको म्हटले. लग्न झालं तरी काय, न झालं तरी काय, आरतीला यायचंच आहे, आणि भक्ती सोडू नको म्हटले, तू कल्याणच होईल म्हणले तुझं. मग तो आला, पुन्हा आरतीला यायला सुरू केलं. त्याने रोज आरतीला यायचा, आणि मग ती पुन्हा प्रार्थना म्हणायचा. पण आता मात्र त्यांनी सुधारणा केली. न धनम न जनम न सुंदरीम, म्हणले सुंदरी नको असं म्हणायचं तो. मग त्याला थोडं कळालं. सांगण्याचा उद्देश हा होता की आपण काय मागतो भगवंतांकडे. कधी कधी भगवंत देऊ शकतात, असं काय नाही,
पण ते तुमच्यासाठी चांगलं नसते म्हणून देत नाहीत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय की मला का नाही फरक पडत आहे, माझी इच्छा का पूर्ण होत नाही. कदाचित आता हात केला तुम्ही टू व्हीलरला, थांबलीच नाही, किती वाईट वाटते. अरे किती वेळ झाला, आता रात्र झाली, टू व्हीलर थांबली नाही. फोर व्हीलरला हात केला, थांबलीच नाही, फार वाईट वाटतंय. तुम्हाला जायचंय कराडला इथून, पण नंतर टू व्हीलर गेली, फोर व्हीलर गेली, काहीच थांबलं नाही, एक हेलिकॉप्टर आलं आणि त्यात बसून तुम्हाला अर्ध्या तासात कराडला नेलं, 15 मिनिटात. काय झालं? देर इज अ बेटर अरेंजमेंट फॉर यू बिकॉज यू आर अ स्पेशल डिवोटी ऑफ कृष्ण. एक विशेष योजना आहे कृष्ण भक्तांसाठी, नाराज होऊ नका. तुमच्यासाठी स्पेशल ठेवलेली योजना आहे. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी टू व्हीलर फोर व्हीलर कशासाठी, भक्तांना तर हेलिकॉप्टर विमान पाहिजे ना, बरोबर आहे की नाही, कृष्ण भक्ती करता येतं. त्यामुळे भक्तांनी असं समजायला पाहिजे, आम्ही जर कृष्णाची उपासना करत आहे नक्कीच आमच्यासाठी भगवंतांनी काहीतरी विशेष योजना ठेवलेली आहे. त्यामुळे असं नाराज नाही व्हायचं कधी. छोट्या छोट्या गोष्टी नाही मागायच्या. भगवंताकडे आता मोठ्या गोष्टी मागायच्या. भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहेत आणि असं काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी काय मागायच्या भगवंताकडे. आणि म्हणून आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे आणि भगवंताची उपासना केली. झाडाच्या मुळाला पाणी घातलं की शेंड्यापर्यंत पोहोचतं. तसं यस्मिन तुष्टे जगत तुष्टे, श्रीकृष्णाची उपासना केल्यानंतर सगळ्या देवता प्रसन्न होतात. 33 कोटी देवता प्रसन्न होतात, सगळे मानवजात प्रसन्न होते आणि त्यामुळे इतर कोणाची परत सेपरेट उपासना करायची गरज भासत नाही. म्हणून श्रीकृष्णाची जर कोणी एखादी भक्ती करत असेल तर इतर देवतांची उपासना करण्याची गरज भासत. ते स्वतः तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतात, ते संतुष्ट असतात आपल्यावरती आणि त्यामुळे वेगळं वेगळं पुन्हा कोणाची करायची आणि घाबरायची पण गरज नाही. त्या देवाचा कोप होईल आणि त्या देवाचा कोप होईल याची पण घाबरायची गरज नाही. समजतंय का तुम्हाला? थोडंसं आपण असं भक्ती मार्गामध्ये यायला पाहिजे. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण